सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत शहरातील महत्त्वाच्या प्रश्नांवर लक्ष वेधण्यात आलं। पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी राजकीय आरोप प्रत्यारोपांपेक्षा प्रत्यक्ष कामांवर भर देण्याची गरज असल्याचं सांगितलं। जयंत पाटील आणि विशाल पाटील यांनी काय केलं यापेक्षा सांगलीतील प्रलंबित प्रश्न सोडवणं अधिक महत्त्वाचं असल्याचं त्यांनी नमूद केलं। यामध्ये सर्वात गंभीर प्रश्न म्हणजे पाणी टंचाई असल्याचं त्यांनी अधोरेखित केलं। सांगलीकरांना स्वच्छ आणि मुबलक पाणी मिळत नसल्याबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली। महापालिकेत सत्ता आपल्या पक्षाची असल्याने संबंधित पदाधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष घालून नागरिकांना स्वच्छ आणि पुरेसा पाणी पुरवठा करावा असे निर्देश त्यांनी दिले। या पत्रकार परिषदेला सत्यजित देशमुख, सुधीर गाडगीळ, सदाभाऊ खोत, सम्राट महाडिक, पृथ्वीराज देशमुख आणि शेखर इनामदार आदी मान्यवर उपस्थित होते। एकूणच या पत्रकार परिषदेत सांगलीतील मूलभूत समस्यांकडे लक्ष वेधत त्यावर तातडीने उपाययोजना करण्याची गरज व्यक्त करण्यात आली। पत्रकार राजेंद्र शिंदे, झी न्यूज। जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या जय पराजय पार्श्वभूमीवर मी पत्रकार परिषद घेतो आहे। सुरुवातीला तर सांगली जिल्ह्यातल्या आमच्या तमाम नेत्यांचं मी अभिनंदन करतो की ज्यांनी ह्या जिल्ह्यातली 3 पिढ्यांची वैरं संपवली। माझ्या प्रत्येक वाक्याला काही अर्थ आहे तो नाही कळला तर आपण विचारायला हरकत नाही। त्यांनी या सगळ्यांना सगळी वैर विसरून एकत्र आणायला यायला बाध्य केलं, त्याबद्दल मी माझ्या सगळ्या जिल्ह्याचं अध्यक्षपद नाही मिळालं पण जिल्ह्याचं तेवढं चांगलं काम केलं आमच्या सम्राट पाटलांनी। वसंतदादा, प्रकाश बापू, निर्माता विशाल, तिकडे राजाराम बापू, जयंतराव, आता जयंतराव चेरंजी, असं वाद संपलं की नाही। दादाबापू घराण्याचा वाद लक्षात दादाबापू घराण्याचा वाद तुम्ही संपवला। दादाबापू एवढ्या शब्दाला होतं 3 पिढ्या म्हणजे जरा जास्त स्ट्रॉंग वाटतं। 3 पिढ्या त्याला कारण तुम्ही त्याला कारण आहे बरोबर। आणि असं पुण्यकर्म करा तुम्ही म्हणताय की म्हणत नाही असं पुण्यकर्म करा तुम्ही म्हटलं तर मला मतलब आहे हे पुण्यकर्म करण्याचं पुण्य श्रेय आम्हाला मिळालं। त्यामुळे मुद्दा असा आहे की भारतीय जनता पार्टी ह्या जिल्ह्यामध्ये इतकी स्ट्रॉंग झाली, गोपीचंद पडळकर हा इतका स्ट्रॉंग झाला की त्याला खाली पडण्यासाठी आणि BJPला पराभूत करण्यासाठी सगळे एकत्र आले। एक यावत सगळे एकत्र, सगळे दुश्मनाकडे एकत्र आले। पण ते एकत्र येऊन काय होणार? एक जिल्हा परिषदेचा अध्यक्षपदाचा निकाल बाजूने लागण्याला होत नाही। तुमच्या सगळ्यांच्या हातामध्ये आकडेवारी दिली आणि ती आकडेवारी 10 वर्षापूर्वीची, 15 वर्षापूर्वीची किंवा भविष्यातल्या 10 वर्षापूर्वी, 15 वर्षाची नाही। आता झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला ह्या जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त मतं मिळाली। 4,12,654 सगळे आकडे निवडणूक आयोगाचे माझ्या घरचे नाहीत। आणि ज्यांचा जास्त काय म्हणूया जय जयकार होतो आहे आणि मला भूमिपचार दिला असं म्हणणाऱ्यांना 2,57,793 मतं मिळालेली आहेत। आमच्या त्यांच्यामध्ये 2 लाखाचा मतं। काँग्रेस की ज्यांना असं वाटतं की हा सगळा विजय आम्हीच मिळवला, खासदार मी झालो, तर खासदार कसे झाले ते सांगतो। तर त्या काँग्रेसला 2,30,000 आणि 685 आहेत। अजित पवारांच्या राष्ट्रवादी 1,58,600 एकनाथ शिंदेच्या शिवसेना 1,36,500। मागच्या वेळेला BJPला मिळालेल्या मतांच्या 1 लाखाने BJPला एवढं जास्त मतं। 17ला आम्हाला 3,31,000 मतं मिळाली आणि आता आम्हाला 4,12,000। 17ला राष्ट्रवादीला 2,73,000 मिळाली, आता 2,57,000 मिळाली। पण ते म्हणते की काय आम्ही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र। काँग्रेस तर तीच आहे ना, त्यांना गेल्या वेळेला 2,50 मिळाल्या, वेळेला 2,30 मिळाली। मतांचा विचार केला तर सर्वसामान्य माणसाचं मत काय, सर्वसामान्य माणसाला कुठला पक्ष हवा आहे याचा विचार केला तर ह्या जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टी मतांच्या भाषेमध्ये सगळ्यात वर हायएस्ट क्रमांक 1 आहे। आता जागांच्या बाबतीत सुद्धा आपण जर पाहिलं तर त्यांनी 50 आम्ही 50 लढवल्या, आमच्या 18 आल्या। त्यांनी 32 लढवल्या, त्यांच्या 18 आल्या। ही सगळी आकडेवारी मी तुम्हाला दिलेली आहे।
त्यामुळे जरी जिल्हा परिषद अध्यक्षपद भाजप आलेली असली तर सर्वसामान्य माणसांच्या दृष्टीने आम्हीच क्रमांक 1 आहोत. आणि शेवटी तुम्हाला किती किती तुकडे करावे लागतात तर हे तर आपल्याला मी वेगळं सांगायला नको, तुमचा वेळ घालायला नको की 6 मतं अजित पवारांच्या राष्ट्रवादीची मिळाली असती तर याला BJP कधी कारण नव्हतं. मिरज पंचायत समिती हे त्याचं आणखीन एक मोठं उदाहरण आहे की आमचे ब्रँडेड BJPचे कमळवाले 10 आणि तुम्ही तुकडे 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 गोळा करून त्याचे केले 11. मग तुम्हाला लक्षात आलं की तो एक उरला तो गेला तर इक्वल होईल, टॉस होईल, म्हणून तुम्ही त्याला पळवलं. ते पळवल्याला सोडल्यानंतर त्यांनी कंप्लेंट केली. कंप्लेंट केल्यानंतर वॉरंट निघाली, अटक झाली, काही जण फरार आहेत. आता विभागीय आयुक्ताच्या कोर्टामध्ये बॉल गेलेला आहे, त्याची सुनावणी आहे उद्या. काय होईल ते मी आता सांगण्याची आवश्यकता नाही. पण मग आम्ही जिल्ह्यातले मिरज जिंकलो, पलूस जिंकलो आणि कडेगाव जिंकलो. तर पलूस कडेगाव ठीक आहे, पण तुम्ही मिरज कशी जिंकली आणि जिल्हा परिषद अध्यक्षपद कसं जिंकलं? तुमची मतं 18, 3 पिढ्यांचं वय विसरून तुम्ही 11 घेतले, झाले 29. मग तुम्ही उद्धवजींचा एक घेतला 30 आणि मग तुम्ही 4 मतं ही आमच्यातली काढली. आता राज्यामध्ये 12 जिल्हा परिषदेच्या इलेक्शन झाल्या. 11 जिल्हा परिषदेचे अध्यक्ष हे महायुतीचे झाले. म्हणजे केवढा म्हणजे जवळजवळ डायरेक्ट ट्रम्पचाच पराभव झाला की काय तुमच्या सांगलीमध्ये असं मला वाटतं. ट्रम्पला हरवलं बहुतेक. आणि त्यामुळे काय चाललंय, काय बोलताय, 12 पैकी 11 आम्ही जिंकलो, त्यातल्या 7 BJP जिंकली. 2 राष्ट्रवादी जिंकली आणि 2 एकनाथ शिंदेची शिवसेना जिंकली. 7 BJP. आणि एका ठिकाणी आमच्यातली मतं वळवून काय करून तुम्ही 4 मतांनी 4च मतं पाहिजे, काय पाहिजे ती 4 मतं मिळाली असेल तर आमचे हे आटपाडीवाले आले असते, तानाजीराव आटपाडी 2 जण ते बरोबर आहे, ते 2 आले असते आणि हे 6 पैकी 2 आले, 4 राहिलेले आले असते तर आम्ही 31 मध्ये बसतो. आता ज्या खासदारांचं सारखं चालू आहे की बा मी खासदार झालो, आता बघतच राहा की जिल्ह्यामध्ये एकूण 10 खासदार, जिल्ह्यात 10 खासदार निवडणार आणि 30 आमदार निवडणार, अशा आविर्भावाची चालत आहे. निवडून कसे आले तुम्ही? निवडून तुम्ही आलात खोटं बोलू की भारतीय जनता पार्टी घटना बदलणार आहे, घटना बदलणार आहे. ते आता ज्यांनी मतं त्यामुळे उलटी दिली ते सगळ्याला पश्चाताप झाला की यांची घटना बदललीच नाही. घटना तर यांच्या इंदिरा गांधींनी बदलली होती. ते जरा लोकांना उशिरा कळलं. दुसरं तुम्ही अल्पसंख्याकांना भीती दाखवली, अरे ते मोदी आले की तुम्हाला कापून पडेल. तर अल्पसंख्याक मला म्हणाले की असं काय आम्हाला कापलं गेलं नाही. हां, त्यामुळे त्या 2 मुद्द्यांचा देशभर परिणाम झाला, त्याचा तुम्हाला फायदा झाला. त्याच्या जीवावर तुम्ही 29शी भाज्या करताय. आता SIR येणार आहे, त्यात 27 मतदारसंघ रिस्ट्रक्चरिंग आहे, खूप गोष्टी व्हायच्या आणि त्यावेळेला काही संविधान आणि अल्पसंख्याकांची भीती येणार नाही आहे. एक मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण केल्यानंतर लोकसभेनंतर तुम्ही वाहूनच गेले झाले, 237 झाल्या. केंद्रात सरकार आहे, राज्यात सरकार आहे, सर्वसामान्य माणसं हितासाठी अशी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण एक आली तर तुमचं डिपॉझिट ते जाईल का? एवढा अहंकार कशासाठी? काय ट्रम्पशी मारामारी कोण जिंकलाय का? तुम्हाला काहीच कळत नाही. आणि मग मी कधीच जाणार नाही BJP. कोण तुमच्या मागे जाईल? आपण गमतीने म्हणतो ना, मी यांना पण म्हणतो, तुम्हाला म्हणतो की नाही की या BJP मध्ये खरंच मी म्हणतो आणि तुम्ही खरं येणार आहे का? ही आपली बोली भाषा आहे ना, या की आमच्याकडे त्याच्यात एवढा भाव कशा घ्यायला पाहिजे मला काही कळत नाही. त्यामुळे या निवडणुकीच्या पराभवाचं विश्लेषण मी तुमच्यासमोर मांडलं आहे. आणि एका लुगड्याने बाई म्हणताना होत नाही, म्हणजे म्हणी कळतात लय बाकी आहे, लय बाकी आहे. आणि तुम्ही आपली संस्कृती मलाही मान्य, चला मी जाहीरपणे मानलं. जसं मगाशी मी उपरोधिकपणे म्हटलं की माझ्या नेत्यांचं मी अभिनंदन करतो की तुम्ही त्या जिल्ह्यातलं वय संपवायला मदत केली, तसं मी प्रांजळपणे मान्य करतो. आमच्याही काही चूक नाही.
आमच्या कार्यकर्त्यांचा थोडा समजा लोकांची टच कमी झाला असेल, कनेक्ट कमी झाला असेल, थोडी अरिरावी असेल, थोडी भाषा नीट करायला पाहिजे असेल, आम्ही त्याचं आत्मचिंतन करतो. आता तुमच्याकडे येण्यापूर्वी तेच आत्मचिंतन झालं. आत्मचिंतन करतो, त्या सुधारणा करतो, काय करायच्या त्या करायच्या. तुम्ही तुमची चिंता करा. 29ला तुम्ही खासदार राहणार आहात का आणि तुमचे कोण आमदार राहणार. जयंतराव पाटील किती मताने विधानसभेला विजयी झाले हो? तो पत्रकार आहे, सगळं माहिती पडते. 17,000. निवडणुकीच्या परिभाषेमध्ये निम्मे धरायचे असतात ना. तिकडचे 6.5 इकडे 6,500 विजयी झाले. तेवढं बडाय वाटायचं. आणि विशाल पाटील विजयी झाले. काही वेळेला जसं संविधान हा विषय आहे, अल्पसंख्याक विषय आहे, तसं आमच्यातले काही थोडा आग्रह होता. आता आम्ही पण पराभवाने शहाणे झालो. अरे बापरे, संजय काका हरतील असं वाटलं नाही. आता आमच्याकडे शहाणे झालं वाटलं. त्यामुळे मुंगी होऊन साखर खातो. मी घेतली नंबरपणे वापरतो.